हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज बरेच माझे यंग मित्र मैत्रिणींचे अपेक्षेप्रमाणे धुरंधर 2 ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. आपल्याला माहीत आहे, हा सिनेमा 19 मार्चला गुढीपाडवा आहे, त्या दिवशी रिलीज होणार आहे. आणि बाकी बडे बडे सिनेमे सुद्धा ह्या सिनेमाला एवढे घाबरलेत, सगळे आपली रिलीजिंग डेट पुढे ढकललेली आहे. आता आपले जनसामान्यांना कळत नाही, पण हे सिनेसृष्टीतले तज्ज्ञांना खूप कळते. त्यामुळे कोणी ह्याच्याशी कॉम्पीट करायला तयार नाही, म्हणून ते पळ काढलेले आहे. थोडक्यात नको उभं राहिला त्या दिवशी. का म्हणजे प्रत्येकाला माहीत आहे हे ब्लॉकबस्टर असणार आहे, खूप गाजणार आहे, खूप चालणार आहे. अहो, छोटी छोटी मुलं सुद्धा बघा, सर्व काही माहीत आहे त्यांना. आपल्याला माहीत आहे, आपल्याला म्हणजे मी सगळ्यांचं म्हणत नाही, मला माहीत नाही, पण माझ्यापेक्षा जास्त ही छोटी मुलांनी मला धुरंधर 2 बद्दल सांगितलं. अजूनही सिनेमा आलेला नाही, फक्त आता ट्रेलर आलेला आहे आणि 19 तारखेला सिनेमा रिलीज होणार आहे. ते हे सिनेमात काय आहे, मी पण त्यामुळे ट्रेलर बघितला. म्हटलं बघूया. नो डाऊट ट्रेलरमधनं आपल्याला पूर्ण सिनेमात काय असणार आहे ह्याच्याबद्दल काही आयडिया येत नाही. काही ते 5% सुद्धा दाखवलेला नसणार. आणि हा सिनेमा ते काय देशभक्तीवर आहे का बदला, रिवेंज आहे का हे द्वेष, हेट्रेड पसरवणारा आहे? काही ह्यातनं जास्त स्प्रेड होणार, पॅट्रिऑटिझम, रिवेंज का हेट्रेड? हा डाऊट मला पण अधूनमधून पडतो. हे मुलांकडे बघितलं, हे काय काय बोलतात ह्याच्याकडे बघितलं की मलाही कळत नाहीये काय आहे बाबा म्हणून. आणि मी पूर्वी तुम्हाला सांगितलेला सारखा आदित्य धर हे हा सिनेमा काढलेला आहे आणि ट्रेलर तरी खरंच खतरनाक आहे, दुसरा शब्द नाहीये. हे यंग मुलांसारखा मी पण शब्द वापरते, खतरनाक. आणि हा फक्त हिंदीतच नाही, मी पूर्वी म्हटल्यासारखं हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नडा सगळेच दाखवला जाणार आहे. रिवेंज आहे, द स्टोरी इज अबाउट रिवेंज. आणि हे आपल्याला माहीत आहे, हे पहिले सिनेमाचं सिक्वल आहे. त्यामुळे आपली सगळे यंग जनरेशन एस्पेशली वाट बघत बसलेले आहेत. आता हे झालं आपल्या देशाबद्दल. अहो, पाकिस्तानचे लोकांना पण एवढं अट्रॅक्शन म्हणा, एवढं त्याच्याबद्दल बोलतात. नो डाऊट त्यांना माहीत आहे त्यांच्या सगळे काळ्या कर्तुती दाखवलेल्या आहेत. त्यामुळे कितीतरी पाकिस्तानी मीडिया म्हणते ते काय करणार, आफ्टर ऑल ते ग्रज करतात आपल्याबद्दल, बाकी काही करू शकत नाही म्हणून सिनेमातनं दाखवतात. कोणी म्हणते हे काही आता जिओ पॉलिटिक्स काय चालले सगळं माहीत आहे. आणि इंडिया उत्तम प्रकारे सिनेमे बनवतात इंडियात, हे ते पण एक्सेप्ट करतात. उत्तम प्रकारचा सिनेमा
त्यामुळे ते हे तर दाखवू शकणार, ॲक्च्युअली ते काही करू शकत नाही हे ॲक्च्युअल ते त्यांचे डिस्कशनमध्ये पण ओपनली दाखवतात. त्यामुळे त्यांना पण खूप कुतूहल आहे, ते पण नावं ठेवतात, ह्याच्याबद्दल बोलतात. तिथे पण त्यांचे टीव्हीवर पण धुरंधर 2 बद्दल खूप डिस्कशन होताना आपण बघितले. म्हणजे त्यांना पण हे सिनेमेचं आकर्षण आहे, हे मात्र नक्की. एवढेच काय, ऑल ओव्हर द वर्ल्ड आज आता जिओ पॉलिटिक्समुळे आपल्याला माहीत आहे काय काय सगळं चाललेलं आहे. युद्ध आपल्याला माहीत आहे, इस्रायल आणि अमेरिका दोघंही मिळून इराणशी कसं काय वागतात, काय त्यांचं चाललंय आणि बाकी देश काय करतात आपण सगळं बघतो. त्यामुळे आजचे ह्या घडीला तरी हा सिनेमा अगदी ब्लॉकबस्टर ठरणार आहे. सगळे रेकॉर्ड्स मोडणार आहे. बघा हवं ते तुम्ही, सगळे रेकॉर्ड्स मोडले जाणार. का आहेत म्हणजे आपल्याला प्रत्येकाला हवं असलेलं सगळं आहे. बघा, पॅट्रिऑटिझम आहे म्हणजे देशभक्ती, आणि बऱ्याच लोकांना आपल्या देशाबद्दल अभिमान आहे. त्यामुळे ते नाही झालं. कितीतरी यंग लोकांना काय वाटते, हो पाकिस्तान असं वागते ना, आपण हे बदला घ्यायला पाहिजे. नो डाऊट त्या एजमध्ये हे नॅचरल आहे, त्यामुळे त्यांना हे पण आहे. आणि त्याच्याशिवाय कितीतरी सत्य घटना पण हेच आहेत. मी म्हटल्यासारखं राजौरीमध्ये आपले मराठा इन्फंट्रीमध्ये काम करत होते भाऊ मारुती तळेकर, ह्यांच्याबद्दल पण ते आहे. कसं त्यांचं शिर कापलं गेलं आणि तर कसं ते नेऊन ट्रकला वगैरे समोर लावून फिरवले आणि त्याच्याबरोबर कसं ते तिथे फुटबॉल खेळले आणि तर सगळं केलेला शरीफाई त्याला त्यांचे पाकिस्तानी रुपीमध्ये कसं ₹1,00,000 बक्षीस दिलं. ही सगळं खरी घडलेली गोष्ट आहे. ह्याच्याबद्दल पण बरंच काही आहे ते. त्यामुळे बरेच लोकांना हे सगळं बघायला आवडतं. म्हणजे काही माहीत नसते आपल्याला, आणि हे सगळं बघून आपला रक्त असं गरम होते. आणि नॅचरली सिनेमा कसे आवडतात लोकांना, ते सिनेमा हिट व्हायला काय पाहिजे हे त्या लोकांना, निर्मात्यांना बरोबर माहीत असते. बघा, एक म्हणजे इमोशनल असायला पाहिजे. आपण सगळी माणसं इमोशनल, त्यामुळे आपण पडद्यावर काही चालू असतं आपल्याला माहीत आहे तर सिनेमा, तरी आपण रडत असतो. का? आपण एवढे इमोशनल आहोत. आपल्याला माहीत आहे आपण सिनेमा बघायला पैसे देऊन तिकीट घेऊन बसलेलो आहोत आणि पडद्यावर दिसते तर हे काही खरं चाललेलं नाही आहे तिथे, आपल्याला माहीत आहे, तरी आपण रडतो. का? भावना म्हणजे इमोशन्स हे भरपूर भरलेल्या आहेत. आणि दुसरं ॲक्शन. आपले जनसामान्यांना काय वाटते, कित्येक वेळा असं झालं ना, असं करायला पाहिजे. त्यामुळे आपल्यातले जनसामान्य लोकसुद्धा आपण चहाच्या खोक्यावर जाऊन सुद्धा तिथे एकदा गप्पा ऐका तुम्ही, किंवा रेल्वेत प्रवास करताना मोदी राज्य कसं चालवावा, देश कसं चालवावा ह्याच्याबद्दल सुद्धा ॲडवाईस दिला जातो तिथे. त्यामुळे आपल्याला काय होतंय, आपण काही करू शकत नाही, पण आपल्याला असं ॲक्शन बघायला खूप आवडते. त्यामुळे इमोशन्स आहेत, ॲक्शन्स आहेत आणि राजनीतिक संदेश पण आहे. आणि आज आता काय चाललेलं आहे जगात आपले सर्वांना माहीत आहे. त्यामुळे खूप लोकांना अपेक्षा तरी खूप आहेत. ॲडव्हान्स बुकिंग पण भरभरून केलेलं आहे लोकांनी. आता 19 मार्चला 19 मार्चला
आपण बघू काय काय आपल्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतात का म्हणून. आपल्याला काय म्हणायचं आहे प्लीज कळवा मला. हॅव ए गुड डे.